छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महानुभाव पंथाच्या या काशीमध्ये जिथे चक्रपाणी प्रभूंची जन्मभूमी आहे, त्यांच्याही परम पवित्र अशा स्मृतींचा आशीर्वाद घेतो। आणि आज फलटणमध्ये या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र जयकुमार गोरेजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं विकास काय असतो हे फलटणला दाखवून दिलं, ते आपले माजी खासदार आणि लाडके नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, आपले लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार सचिनदादा पाटील, रामभाऊ सातपुते, धैर्यशीलदादा कदम, प्रल्हादजी साळुंके, दिलीपसिंह भोसले, शिवरूपराजे खर्डेकर, ॲडव्होकेट नरसिंग निकम, बाळासाहेब सोळसकर, जिजामालाताई नाईक निंबाळकर, मनीषाताई नाईक निंबाळकर, प्रतिभाताई शिंदे, डी के अण्णा पवार, सुशांत निंबाळकर, चेतनसिंह केदार, विश्वासराव भोसले, संजय पाटील, संजय कापसे, सचिन रणवरे, विलास नलवडे, बजरंग गावडे, सुदामप्पा मांढरे, दिलीप नेवसे, रामभाऊ ठेकळे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाकरता आपले अतिशय अनुभवी आणि ज्यांनी नगरपालिकेमध्ये अतिशय ठामपणे भूमिका घेऊन सातत्याने आपली बाजू मांडली असे शमशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित फलटणमधील सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता पुन्हा एकदा येण्याची संधी मला मिळाली। पहिल्यांदा निवडणूक 2 तारखेला होती, त्यावेळेस मला रणजितदादांनी निमंत्रित केलं होतं। मी रणजितदादांना सांगितलं, दादा इतकी मोठी सभा नुकतीच तुम्ही घेतली आहे आणि आता माझी येण्याची आवश्यकता नाही, जनता तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही निवडून येणार आहात, त्यामुळे आता मला दुसरीकडे प्रचार करू द्या। पण मला असं वाटतं की कुठेतरी दादांच्या मनामध्ये होतंच की मी आलंच पाहिजे। त्यामुळे निवडणूक पुढे गेली, 2 तारखेची निवडणूक 20 तारखेला गेली आणि मलाही अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता मी आलो। कारण ज्या ज्यावेळी मी इथे येतो त्यावेळी फलटणकरांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीला मिळतोच आणि म्हणून मला आज या गोष्टीचा आनंद आहे। खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या शहराचं आपल्याला नेमकी काय प्रगती करायची आहे याचा विचार करण्याकरता आलो। आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळपास स्वातंत्र्यानंतर 7 दशकं सातत्याने एक विचार होता। तो विचार काही चुकीचा नव्हता, पण विचार असा होता की भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास, आणि म्हणून राज्यकर्ते गावांच्या संदर्भात तर विचार करायचे, पण त्याच वेळी शहरांचा मात्र राज्यकर्त्यांना विसर पडत गेला। शहरातही लोक राहतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या सगळ्या मूलभूत गोष्टी शहरांमध्येही गरजेच्या आहेत आणि आपली शहरं चांगली झाली पाहिजेत, याकरता कोणत्याही चांगल्या योजना या शहरांकरता तयार झाल्या नाहीत। परिणाम असा झाला की आपली शहरं बकाल होत गेली। आता बघा, आपण कितीही गावांमध्ये विकासाचा प्रयत्न केला तरी देखील लोक शहरांकडे आले, शहरं वाढायला लागली, शहरं मोठी झाली, शहरांची लोकसंख्या वाढली,
गावाकडनं आलेली मंडळी शहरामध्ये आल्यानंतर त्यांना राहायला जागा नव्हती, मग काही अतिक्रमण झाले, काही झोपडपट्ट्या तयार झाल्या, गरीब लोक बिचारे जिथे जागा मिळेल तिथे राहू लागले आणि मग लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आज आपण पाहतोय की शहरांमध्ये अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की लोकसंख्या वाढली आहे म्हणून 4 दिवसातनं एकदा पाणी येतं, 2 दिवसातनं एकदा पाणी येतं. शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जे काही सांडपाणी आहे, घाण पाणी आहे, हे नाल्यातनं वाहताना आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यातनं मच्छर, त्यातनं घाण, त्यातनं वास आणि मग तेच पाणी आपल्या नदीमध्ये, आपल्या तलावांमध्ये त्या ठिकाणी जाऊन, आपल्या विहिरींमध्ये जाऊन, आत्ताच जसं दादा सांगत होते की आपल्या बाणगंगेमध्ये देखील तेच सगळं घाणेरडं पाणी जातं आणि त्यातनं आपले पाण्याचे स्रोत हे पूर्णपणे खराब झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून दुर्दैवाने आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आणि आपल्या राज्यामध्ये जे राज्यकर्ते होते त्यांनी या गोष्टीचा फारसा विचार केला नाही. 2014ला ज्यावेळी माननीय मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री झाले त्या मोदी साहेबांनी सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये राहतो. मोदी साहेब असं म्हणाले की देशाच्या GDPच्या 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते. म्हणून लोक शहरांकडे आकृष्ट होतात आणि आपण जर शहरं चांगली केली, शहरामध्ये राहणारा गरीब, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय यांना जर व्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली, आपली शहरही चांगली होतील आणि त्याच्यामधल्या रोजगाराच्या संधी देखील वाढतील. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांचा विचार करत स्मार्ट सिटीची योजना, अटल अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, असे अनेक, हर घर जल शहरी मिशन, अशा अनेक योजना या ठिकाणी माननीय मोदीजींनी सुरू केल्या आणि त्याकरता जवळपास लाखो कोटी रुपये हे मोदीजींनी देणं चालू केलं. त्याचवेळी आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रातही आपलं सरकार आलं आणि आपणही महाराष्ट्राच्या योजना त्याच्याशी सारख्या योजना तयार करून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि म्हणूनच आज आपण खरं म्हणजे आपली शहरं चांगली कशी झाली पाहिजे या दृष्टीनं काम करतोय. आज मी तुमच्याकडे जे आलो आहे ते हेच मागण्याकरता आलो आहे की मोदीजींनी लाखो कोटी रुपये दिले, मी हजारो कोटी रुपये दिले, पण या ठिकाणी जर काम करण्याकरता जे उपकरण आहे ती नगरपालिका आहे. त्या नगरपालिकेमध्ये आपला जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष नसला तर दिलेल्या पैशाचं काय होईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमच्याकरता दिलेला पैसा, तुमच्या शहराच्या परिवर्तनाकरता दिलेला पैसा हा तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, शहराचं कधीच परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून मोदीजींनी आणि आम्ही दिलेला पैसा योग्य प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नगराध्यक्षासहित संपूर्ण नगरपालिका ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या हातामध्ये देणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. आज आपण बघा, मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना दिली आणि आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं प्रत्येक